नवी मुंबई महानगरपालिका सेवा आधारित कंत्राटी कामांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विद्यमान विशेष भत्ता घटकामध्ये 7,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडला. सभागृहात हा ऐतिहासिक ठराव मंजूर झाल्यानंतर कामगारांनी जल्लोष करत पेढे वाटत आनंद व्यक्त केला. हा नागरी सेवा संचालन विशेष भत्ता हा स्वतंत्र विशेष भत्ता घटक म्हणून राहणार आहे आणि तो मूलभूत वेतनाचा भाग म्हणून गणला जाणार नाही. याबाबत महापौर सुजाता पाटील यांनी सांगितलं. आदरणीय आपले सागरजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून सुंदर असा ठराव कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात घेण्यात आला आणि सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने नाईक साहेब जे नवी मुंबईचे शिल्पकारच नाही तर खऱ्या अर्थाने नवी मुंबईचे पालक आहेत. एखाद्या सर्वसामान्य कर्मचाऱ्याची व्यथा आणि आपल्या घरातला सदस्य दुःखात आहे त्याचं दुःख दूर करण्याचं काम नेहमीच आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याच दृष्टीने हा ठराव आज सभागृहात आला. बेसिक मध्ये वाढ झाली असती तर कुठेतरी काटछाट करून परत हातात तुटपुंजा पगार आला असता. असं नको व्हायला म्हणून एक विशिष्ट असा भत्ता ह्या हेड खाली आपण 7,500ची भरीव अशी वाढ कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये केलेली आहे. हा ठराव नुसता मंजूर नाही केलेला आहे तर कायमही करण्यात आलेला आहे. पुढच्या पगारामध्ये ही तरतूदची वाढ आपण केलेली आहे ती लागू होणार आहे आणि पुढच्या पगारामध्ये ही भरीव वाढ होऊनच पगार कर्मचाऱ्यांच्या हातात मिळणार आहे. सभागृह नेते सागर नाईक यांनी घेतलेल्या या निर्णयाचा फायदा 8,000पेक्षा जास्त कामगारांना मिळणार आहे. स्वप्ना हरळकर, अविरत वाटचाल, न्यूज नेटवर्क.